मुंबईच्या शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा समोर आलाय। भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी हा आरोप केला असून मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संघवी भ्रष्टाचार करत असल्याचा उपाध्याय यांनी आरोप केलेला आहे। प्रवेश आणि इतर प्रक्रियेत मोठा आर्थिक अपहार झाल्याचं उपाध्यायांनी म्हटलंय। शालांत आयडी देतानाही गैरप्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केला। आरोप केलेल्या अधिकाऱ्याची आठवडाभरात चौकशी करून जे सत्य आहे ते समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल असं आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिले। दरम्यान संदीप संघवीचं निलंबन करण्यात आलेलं आहे। दोन 2000 पेक्षा अधिक मान्यता व शालार्थ आयडी सांघवी यांनी दिली आहे। कुणाला 1 वर्ष तर कुणाला 2 ते 3 वर्ष फाईल थांबवली जाते, पैसे उचलले जातात आणि त्याच्यानंतर त्यांना शालार्थ आयडी दिली जाते। महोदय, हे कसं चेक करायचं असेल तर शाळेकडे गेलेला शालार्थ आयडीचा मेल पहा, शिक्षकाला प्रत्यक्ष वेतन कधीपासून सुरू झाले याचा तपास करा, संपूर्ण घोटाळा बाहेर येईल। अध्यक्ष महोदय, जेवढे मुद्दे ठेवलेले आहेत किंबहुना आणखी त्यांच्याकडे जे काही मुद्दे असतील किंवा सभागृहाकडे पण काही मुद्दे असतील तर ते मुद्दे आपण द्या। आठवड्याभराच्या आत चौकशी करून त्या चौकशीतनं जे काही समोर येईल त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल। थांबा हो, SIT मध्ये त्यांनी जे काही मुद्दे ठेवलेले आहेत त्या मुद्द्यांची चौकशी SITच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाईल।